हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी चैताली आणि स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर बरेच दिवसांनी आज व्लॉग शूट करते आहे. ॲक्च्युअलमध्ये ना मी बरेच सारे ना व्हिडिओ क्लिप शूट केलेले आहेत, बट एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हरचं काम पेंडिंग असल्याकारणाने ते तसेच माझ्या फोनच्या ड्राफ्टमध्ये पडलेले आहेत. बट ॲज सून ॲज पॉसिबल मी सगळे एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर करून ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेलच. आणि त्याचबरोबर हा आजचा जो व्लॉग आहे तो खूप मस्त आणि इतका छान हॅपनिंग असणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला, आता मी माझ्या मुद्द्याकडे वळते. तर बऱ्याचशा अशा गुड न्यूज तुम्हाला शेअर करायच्या आहेत आणि हॅपी मुमेंट शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर टफ टाईम जो मी आफ्टर डिलिव्हरी एक 4-5 महिन्यामध्ये जो फील केला आहे किंवा जो एक्सपिरियन्स केला आहे तो देखील मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी गप्पा मारते, बट काय करणार ना, ड्युटी देखील माझी तेवढीच वाढली असल्याकारणाने दोन्ही बेबीज आणि त्यांचं सगळं बघणं सवरणं याच्यामध्ये पूर्ण दिवस कसा सुरू होतो आणि कसा दिवसाचा शेवट होतो ना, काहीही पत्ता लागत नाही. आणि जर थोडंफार राहिली असेल कसर तर नाईटला जागणं, उठणं, बेबींचं सगळं फिडिंग देणं याच्यामध्ये ती सगळी कसर बेबीज काढतात. बट इट्स ओके. ती आता आपल्या जीवावर ह्या जगात आले, त्यामुळं आपल्याला तर त्यांचं हर एक गोष्ट बघणं हे मॅन्डेटरी आहे. आणि मी तर खूप इंटरेस्ट घेऊन आणि हॅपीली ती करते. बिकॉज कसं असतं ना फ्रेंड्स, प्रत्येक गोष्टीला ना एक टाईम पिरियड असतो असं माझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे बेबीज जे लहान असतात ते कधी ना कधी मोठे होतात, पण त्यांचं लहानपण किंवा त्यांचे बालपण पुन्हा काही येत नाही. त्यामुळे हा जो टाइम पिरियड आहे तो क्वालिटी कसा करता येईल किंवा हॅपीली आपल्याला कसा त्यांच्यासोबत स्पेंड करता येईल याच्यावर आपण फोकस करावा. सो त्यामुळे मी काय केलं, थोडंसं ना मध्ये व्लॉग्सला सुट्टी दिली होती आणि माझ्या बेबीजकडे ना मी फुल टाईम 100% ड्युटीही करत होते. बिकॉज कसं आहे, मोस्ट ऑफ द लेडीज आपल्या यूट्यूबवर आपण बघतो की घर सांभाळतात, बेबी सांभाळतात, ते सांभाळून यूट्यूब करतात. हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी. बट माझ्या केसमध्ये कसं आहे, माझं पूर्ण प्रेग्नन्सी तर खूपच डिफिकल्ट होती ॲक्च्युली. तो जर्नी जरी आठवला ना तरी माझ्या अंगावर काटा येतो. जर तुम्हाला कोणाला ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि नक्कीच त्याच्यावर पण मी एखादा व्लॉग घेऊन येईल, जेणेकरून जे ट्विन्स प्रेग्नन्सीनी प्रेग्नेंट आहेत लेडीज त्यांच्यासाठी नक्कीच तो युजफुल तर ठरेलच. त्याचबरोबर काय आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे, काय इंडिकेशन, काय कॉन्ट्रा इंडिकेशन, या देखील मी त्याच्या डिटेल गोष्टी मी सांगेल. तर ठीक आहे, आता आपल्या विषयाकडे वळूयात. तर त्यानुसार तो देखील डिफिकल्ट पिरियड झाला. त्याच्यानंतर डिलिव्हरी देखील लवकर झाल्या कारणामुळे तो एक छोटासा हादसाच म्हणता येईल की लवकर कसं काय झाली. त्यानंतर ते सगळं एक्सेप्ट करून पुढे जाणं, करणं, सवरणं. त्याच्यानंतर परत बेबीज माझे प्री मॅच्युअर होते, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. सो आफ्टर त्यांचं डिस्चार्ज बेबीज घरी आले. घरी आल्यानंतर डॉक्टरने आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग केली होती की ते जे ऑइल मसाज करणाऱ्या मावशीज असतात सो त्या बिलकुल लावायच्या नाहीये. जे काही आहे तुमच्या बेबीचं अंघोळ करणं, घालणं, ऑइल मसाज करणं, त्यांची केअर करणं, आफ्टर बाथ, बिफोर बाथ किंवा बाकी डेलीच्या ज्या त्यांच्या रुटीन शेड्यूल जे असतं ते सगळं तुम्ही सिंगल हँडेड और तुमच्या घरात कोणी मम्मी, सासूबाई किंवा मिस्टर इतक्याच लोकांची तुम्हाला हेल्प घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त लोक देखील हँडलिंगला नको आहे. सो त्यामुळे खूप फोकस आम्ही बेबीजवरच केला. आणि लिटरली तुम्हाला जर त्या टायमिंगचे फोटोज बेबीजचे दाखवले आणि आत्ता जर तुम्ही बेबीजला बघितलं तर तुम्ही ओळखणार देखील नाहीयेत. तर इतक्या छान पॉझिटिव्ह आणि हॅपी असा चेंज बेबींमध्ये आलेला आहे बाय गॉड ग्रेस. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या प्रेयर्स नक्कीच माझ्या बेबीजना भेटल्या. त्यामुळं हेल्थ वाईज ते दोघं पण आता ओके आहेत. आणि आता जसजसं ते मोठे होत आहेत आम्हालासाठी शांत होतील, आम्हाला त्रास कमी होईल. पण डबल ड्युटी अजूनही वाढतच आहे. बिकॉज त्यांना जसं जसं कळतायत ना गोष्टी, ते अजून काहीतरी त्यांची शैतानी वाढते की आपण माइलस्टोन म्हणू शकतो, ते त्यांचे बघायला भेटणार
अभ्यास किंवा काही ना काहीतरी त्यांचं सुरूच असतं. अशामध्ये आमचा दिवस जातो. पण म्हटलं चला ठीक आहे, आपलं कसं असतं गृहिणींचं, आपण आपल्या इच्छा आकांक्षा ना मागे टाकून घरातल्यांच्या गोष्टींना पहिले प्राधान्य देतो किंवा बेबीजच्या किंवा आपल्या मुलांच्या, हसबंड ह्या गोष्टींना जास्त आपण प्राधान्य देतो. सो माझंही काही तसंच झालं. सुरुवातीचे एक 4-5 महिने माझ्या बेबीवर फोकस करणं मला जास्त गरजेचं होतं. त्यामुळे मी मेन म्हणजे स्वतःची काळजी घेतली. स्वतः व्यवस्थित डाएट घेणं, स्वतः व्यवस्थित झोप घेणं, बेबीजची केअर करणं. मी जर ओके असेल तर मला प्रॉपर माझ्या बेबीजला ब्रेस्ट फीडिंग करता येईल किंवा त्यांची केअर करता येईल. मी आता बेबीजला दोन्हीही फीड देत होते. ब्रेस्ट फीड पण देत होते आणि बॉटल फीड पण देत होते. बट माझ्याच्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर मी केलं ब्रेस्ट फीड. सो त्यामुळे दोघंही आता खूप छान मस्त असे हेल्दी झालेले आहेत आणि आता मला असं त्यांचं हेल्थ वाईज ओव्हरऑल बघून वाटते की ओके, आता ते छान मस्त आहेत. त्यांचं ग्रोईंग देखील सुरू आहे. माइलस्टोन एक अचीव्ह करणं सुरू आहे. सो आता मी यूट्यूबकडे पुन्हा वळायला काही हरकत नाही. ॲक्च्युली मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो होते की आफ्टर डिलिव्हरी आता मी डेली ब्लॉग करते. बट मला तेव्हा कसं पहिल्यांदाच आई झाल्यामुळे एवढं काही माहिती नव्हतं की कसं असतं आई पण. सो त्यामुळे ना फ्रेंड्स, तिथून पुढे खरा स्ट्रगल माझा सुरू झाला. सो डेली व्लॉग काय, वीकली एक व्लॉग करणं देखील मला शक्य नव्हतं आणि जिथे कुठे चान्स भेटेल तिथे मी शूट घेत होते. बट ते पुन्हा सगळे व्हिडिओज एडिट करणं अँड ऑल ह्या सगळ्या थिंग्स माझ्या मागे पेंडिंगच राहत होत्या. बट आता माझी रुटीन छान बसलेलं आहे. दोन्ही बेबीज देखील छान कोऑपरेट करत आहे. सो म्हटलं इतक्या दिवसात घडलेल्या बऱ्याच ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत किंवा बाकीच्या देखील गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते आणि इथून पुढे देखील खूप सारे एक्साइटिंग गोष्टी आहेत, त्यात तर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतीलच. सो फर्स्ट एक जी आनंदाची गोष्ट आहे ती खूप म्हणजे माझ्यासाठी तर इतकं हॅपीली पॉइंट आहे. बट ॲक्च्युअलमध्ये अजून ती अचीव्ह नाही झालेली, ऑन दी वे आहे असं तुम्ही म्हणू शकता. ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहेच. पण जर तुम्ही गेस करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की काय असू शकते ती आनंदाची गोष्ट. तर ठीक आहे, ती तुमच्यासाठी आहे, ती तुम्ही गेस करायचं आणि मला सांगायचंय. सेकंड वन इज द माझ्या बेबीजचं ना आम्ही नामकरण सोहळा तो अरेंज केलेला आहे. ॲक्च्युली कसं आहे, आता आम्ही तर रत्नागिरीला राहतो हे सगळ्यांना माहितीच आहे मिस्टरांच्या जॉबमुळे. बट माझं माहेर इकडे औरंगाबादला आहे. सो आफ्टर डिलिव्हरी 1.5 मंथनी मी इकडे आले माहेरी. सो इथेच सगळं बेबीजचं अपब्रिंगिंग सुरू होतं. बट आत्ता कसं झालंय, माझं एक चुलत भाऊ आहे तर त्याचं लग्न ठरलंय. सो त्यामुळे आम्ही आत्ता गावाकडे जाणार आहोत. मग आमचं असं चालूच होतं अगोदरपासून, कधी ठरवूयात, काय ठरवूयात. बट कसं ट्रॅव्हलिंग जास्त होते आणि प्रवास देखील 12 तासाचा असल्या कारणामुळे आमचं थोडंसं मागं पुढं डेट्सचं सुरू होतं. बट आता भावाचं लग्न ठरलंय आणि जावं तर लागणारच आहे आणि त्यांनी देखील स्ट्रिक्ट वॉर्निंग केली आहे की माझे दोन्ही भाचे आलेच पाहिजे, भाचा आणि भाची आलेच पाहिजे लग्नाला. सो या दोघांना तर नेणंच आहे. मग आमचीही ट्रॅव्हलिंग होते. सो आमचं पण असं झालं की ठीक आहे, चला आता बेबीजचं बारसं पण तेव्हाच करूयात आणि लग्न देखील अटेंड करणं होईल. सो बारसं देखील ॲक्च्युली माझं थोडंसं ड्रीम एक आहे. त्या रिगार्डिंग माझी बरीचशी तयारी झाली आहे, बरीचशी ऑन द वे आहे, प्रोसेस सुरू आहे. सो त्याची तयारी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या बायकांची तर तयारी सुरूच असते, तुम्हाला तर माहितीच आहे. ती तयारी तर मी करतेच आहे. त्यामुळे मग ती तयारी तर सुरूच आहे. पण लग्नाला गेल्यावर कसं कसं काय काय असणार आहे त्या देखील सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच. त्याचबरोबर नामकरण सोहळा जो आहे तर त्याच्यासाठी ना आम्ही एक सुंदरशी थीम ठरवली आहे. ती देखील तुम्हाला पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि मध्यंतरी ना हे आले होते इकडे बेबीजला भेटायला. सो त्यांची देखील शॉपिंग, त्यांची देखील बारशासाठीची लागणारी तयारी, त्यांचे आउटफिट्स अँड ऑल सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या. सो आम्ही त्यासाठी देखील एकदा बाहेर गेलो होतो सिटीमध्ये. सो तो देखील एक छानसा ब्लॉग मी लवकर घेऊन येईलच तुमच्यासाठी. पण अजून बाकीची बाळांची जी थोडीफार तयारी आहे ती माझी ऑन द वे चालूच आहे. तर ह्या गोष्टी मी सगळ्या करेलच. आणि आत्ता मात्र पक्का प्रॉमिस, वीकली 2 तरी व्हिडिओज तुम्हाला लॉंग बघायला भेटतील.
आणि त्याचबरोबर डेली एक तरी शॉर्ट व्हिडिओ टाकायचा मी ट्राय करेल. बट होप सो, क्रॉस द फिंगर्स की माझे बेबीज मला तेवढं कोऑपरेट करू देत. ॲक्च्युली कसं आहे, आपण त्यांना पण काही नाही ब्लेम करू शकत, बिकॉज ते त्यांच्या कंडिशनला करेक्टच आहे. कसं होतं, बाळाला सगळ्यात जास्त आईची गरज असते, घरच्यांची गरज असते, ही बेबीची नीड असते. बट माझ्या केसमध्ये कसं झालंय, याची अपेक्षा जी आहे सेम तशीच दुसऱ्या पण बेबीची अपेक्षा असल्या कारणाने दोन्हींकडे तेवढं फोकस करणं, दोन्हींची तेवढी केअर करणं, त्यांचं सगळं बघणं, करणं, सवरणं, याला ना खूप जास्त हार्डवर्क नाही म्हणता येणार, ते प्रत्येकाचं कर्तव्य आहेच. बट ते डबल असल्या कारणाने ना थोडंसं हेक्टिक मला होतंय. आणि काही काही केसमध्ये तर इतकं, म्हणजे मला लिटरली माझं इतकं फेड ऑफ होतंय, असं वाटतं की बास, मी नाही करू शकत, मी थकले, माझी सगळी कॅपॅसिटी संपले. पण त्याच वेळी माझ्या बेबीजची एक गोड स्माइल बघितली ना, पुन्हा एकदा उत्साह येतो, पुन्हा एकदा फुल हाय एनर्जीनी मी उठते आणि म्हणते की नाही चैताली, तुला आता हे केलंच पाहिजे. त्यामुळे असे काही इन्सिडेंट्स पण होत असतात. पण चलो ठीक आहे. आता हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी होता की एक गुड न्यूज जी आहे तर ती तुम्हाला गेस करायची, काय काय नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्याचबरोबर बाळांच्या बारशाची आणि भावाच्या लग्नाची, ह्या 2 छान अशा प्रोग्राम आम्ही कोल्हापूरला जाऊन अटेंड करणार आहोत. तर ते देखील छान मस्त मस्त ब्लॉग मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहेतच. पण अजून एक गोष्ट आहे, तसं तर आम्ही बाळांच्या नावाची शॉर्टलिस्ट केलेली आहे. कोणी कोणी काय काय आम्हाला सजेशन दिलेत, हे छान आहे, ते छान आहे, ट्विन्स आहेत सो ट्विन्सला सुटेबल असे देखील नाव सांगितले आहे, किंवा इंडिव्हिज्युअल दोघांना छान वाटतील असे देखील नावं आमच्याकडे आलेले आहेत. बट तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्ही छान 2 नावं जर सुचवलीत माझ्या मुलग्यासाठी आणि मुलगीसाठी, तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि ते देखील नाव इन्क्लूड करूच. सो जर तुम्हाला असेल इंटरेस्ट तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्ही काय काय नावं ठेवू त्यांचे. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट शेवटची ती तुम्हाला शेअर करायची होती, ती म्हणजे कसं आहे, आता मी तर आयुर्वेदिक डॉक्टर हे तुमच्या सर्वांना माहितीच आहे. तर आयुर्वेदिक डॉक्टर मी आहे आणि त्या गोष्टीचा उपयोग माझ्या बेबीजमध्ये होणार नाही असं तर काही शक्य नाही. त्यामुळे कसं असतं, आयुर्वेदामध्ये ना बालरोग हा आम्हाला एक विषय आहे, त्याच्यामध्ये बच्चूच्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये ना षोडश संस्कार असा एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये 16 संस्कार बालकांवर केले जातात. तर ते काय काय आहेत ते तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून. तर त्यावर देखील मी एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल, किंवा एक एक संस्कार डिटेलमध्ये तुम्हाला कसं कसं काय काय मी माझ्या बेबीजवर करते, त्यांना कसा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा देखील त्या व्लॉगमध्ये तुम्हाला बेनिफिट होईलच. तर हेच सांगायचं होतं की पुढे मस्त छान छान इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत, मग ते लग्नाचे असू देत किंवा बाळांच्या बारशाची पूर्वतयारी किंवा बारसं झालं, त्याचबरोबर हे षोडश संस्कार आणि डेली आपले व्लॉग्स किंवा डेली रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आजची ही माझी पूर्ण ओव्हरऑल बघ 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 तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर छान मस्त आनंदी हेल्दी हॅपी राहा. मी पण आता मस्त माझी मदरहूड जर्नी एक्सपिरियन्स करत आहे आणि अजून हॅपनिंग जे थिंग्स घडणार आहेत त्यात तर मी तुम्हाला थोडाफार क्लू दिलेला आहे. तर ते देखील कसं कसं काय काय पुढे होते काय होते ते मी तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये दाखवेल. तर ठीक आहे, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. ओके देन, बाय बाय फ्रेंड्स.